जलगांव जिले के चोपड़ा तालुका में प्याज की बड़े पैमाने पर खेती की जाती है। साल में 2 बार प्याज की फसल की जाती है। फिलहाल लाल प्याज की रोपाई शुरू की जा रही है। किसानों ने खेत में प्याज के पौधे तैयार किए थे, लेकिन लगातार बारिश के कारण पौधे खराब हो गए हैं। अब किसान प्याज के पौधे खरीदकर मजदूरों की मदद से लगा रहे हैं। हालांकि इस समय प्याज की कीमतें बढ़ी हुई हैं, लेकिन जब प्याज किसान के घर पहुंचता है तो उसे भाव नहीं मिल पाता। प्याज की रोपाई से लेकर कटाई तक किसानों को काफ़ी पैसे खर्च करने पड़ते हैं, लेकिन जब प्याज की पैदावार घर आती है तो प्याज की कीमत गिर जाती है। सरकार ने प्याज की सही कीमत देनी चाहिए ताकि किसानों का खर्च भी निकल जाए और उनके पास 2 पैसे बच जाए। ऐसी मांग प्याज उत्पादक किसान कर रहे हैं। बघा सर, कांदाचं बियाणंच स्टार्टपासून सर्वात म्हणजे जे रिसेल करेल बियाणं होतं ते महागडं होतं. परत जास्त पाऊस झाल्यामुळे रोपं बसून गेले, त्याच्यावर आजार आला, अटॅक आला. नंतर 2दा टाकल्या त्या परत तरीसुद्धा अटॅक आला. काही प्रमाणात वाचल्या, काही प्रमाणात गेलं. इकडनं तिकडनं रोप महागाचं रोप घेऊन लावणी सुरुवात केलेली आहे. खर्च भरपूर झालेला आहे, पण शेवटी भावाच्याच बाबतीत जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा बाजारात येतो तोपर्यंत सरकार नाफेडचा कांदा विक्रीला काढतात. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? एवढा कांदा कुठे साठवावा शेतकऱ्यांनी? त्यांच्याकडे सुविधा नाही आहे. मग शेवटी काय करायचं शेतकऱ्यांनी? बरोबर, खर्च भरपूर आहे. मग तरी सरकारने लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांकडे. म्हणजे त्या नाफेडचा कांदा जो आहे तो तुम्ही जरूर साठवा, पण जोपर्यंत त्याला बाजारात सेल करत नाही त्यानंतर शेतकऱ्याला पण काहीतरी 2-4 पैसे मिळायला पाहिजे, तरच त्याच्या उदरनिर्वाह चालणार ना. म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या घरात कांदा असतो त्यावेळेस भाव नसतो आणि व्यापाऱ्याच्या घरात ज्यावेळेस की लगेच भाव कमी होऊन जातो. तर शेतकऱ्याला जो कांदा याला काही हमी भाव दिला गेला पाहिजे का? 100% दिला गेला पाहिजे हमी भाव. हमी भाव दिला गेला, हो. म्हणजे जो लागलेला खर्च तो 2 पैसे पदरात पडते शेतकऱ्यांचे. लागलेला जो खर्च आहे तोही नाही. म्हणजे जवळजवळ 2 बिघा इकत नसे, 2 बिघानं घर नाही. बरोबर. तर आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. तर काही वेळेस भाव मिळतो, काही वेळेस भाव मिळत नाही. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे शासनाकडे काय माग आहे? भाव काय भेटायला पाहिजे कांद्याला? आमना सांगायचं कमीत कमी 1000 तरी पाहिजे कोण. म्हणजे आता 2000 ने अशा करता 1000 बी गैरी घे आमले. आम्हाला साहेब 2 पाहिजे, 2500 पाहिजे, तर ते नाही, फक्त 1000 भेटले तरी गणशे. अच्छा. आणि लागवड करायला मजूर आणि खर्च मोठ्या प्रमाणावर होतो. खर्च म्हणजे 300 रुपये रोज बाया दादा. 300 रुपये रोजाचे बाया. हा, मजूर किती मजूर लावलेलं आहे? 15. आणि जोपर्यंत कांदा निघत नाही तोपर्यंत फवारणे वगैरे ते फवारणी वेगळी आहे दादा, तिच्यात काही येते हिशोबातच नाही ना. नाही, म्हणजे खर्च मोठ्या प्रमाणावर होतो. आणि ज्यावेळेस शेतकऱ्याच्या घरात उत्पन्न कांदा येतो त्यावेळेस भाव नसतो. तर भाव पाहिजे. हा, पण तरी आपलं बी असं म्हणणं चल 1000 काही राहू घ्यात भाऊ आपल्या. बरोबर. आता कांदा किती क्षेत्रात आपली लागवड चालू आहे? 4 बिघा. 4 बिघामध्ये दरवर्षी कांदा दरवर्षी लागवड करता? दरवर्षी. तर दरवर्षी काय आपल्याला काय अनुभव आहे कांद्यापासून? दादा तसा अनुभव सारखं तर काही सांगू शकत नाही. काही टाइम असा येईन तर 4000 बी गोन जास्त. बरोबर. काही टाइम असा येईन तर 300 रुपये गोन प्रमाणे देणं पडत. बरोबर. असं येते. आता भाव वाढलेला आहे कांद्याला. हा, नाही आता भाव राही नाही ना. आणि शेतकऱ्यांकडे कांदा नाही आहे. नाही आता